कन्हेरी साहेबांची आणि माझी ओळख ते रिटायर झाल्यानंतर झाली. त्याचंच महत्त्व म्हणजे मुकेश कन्हेरी आणि आम्ही मिळून नाशिक फिल्म फेस्टिवल करायचा विचार केला आणि त्या निमित्ताने कन्हेरी कुटुंबाची माझी जवळीक निर्माण झाली आणि त्यातून कन्हेरी साहेबांची माझी ओळख झाली. रिटायर झालेला माणूस आहे असं मला कधीच वाटलं नाही. त्यांना मी म्हणायचो, आपण हाऊ ओल्ड आर यू, तर हाऊ यंग यू आर असं त्यांना मी विचारायचो. म्हणजे तरुणाला लाजवेल असा उत्साह कायम त्यांच्यामध्ये होता. आमच्याबरोबर काम करताना कधी वाटलं नाही का हा माणूस रिटायर झालेला आहे आणि एवढा मोठा माणूस होता. पण लहान मुलामध्ये सुद्धा लहान मुलासारखं वागायचं, तरुणांमध्ये तरुणांसारखं वागायचं. हे जे स्किल होतं हे ऑलरेडी होतं. कन्हेरी साहेबांच्या हातून समाजाची सेवा झाली, राष्ट्राची सेवा झाली, अनेक संस्थांची सेवा झाली. जे माणूस किती जगला म्हणण्यापेक्षा कसा जगला हे फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून कन्हेरी साहेबांना जे कृतार्थ जीवन जगलं ते खरोखरच धन्य आहेत. तर त्यांच्या जाण्याने एक चांगला माणूस, चांगला कार्यकर्ता आपण गमावलेला आहे. त्यांच्या कुटुंबावर जे दुःखाचं संकट आलं आहे त्यात त्यांना सामर्थ्य मिळव असं मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि माझ्या आणि कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद.